कारण प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या अशी मागणी आता अमरावतीतल्या खानामपूर ग्रामस्थांनी केली आहे। संतप्त आंदोलकांनी आयुक्तालयात घुसण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय। कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। प्रशासनाच्या निर्णयानंतर आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे। अमरावतीत आंदोलकांवर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेल्या आंदोलकांकडून दगडफेक आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक सुरू आहे अशी देखील माहिती मिळते। गावच्या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या मागणीकरता पांढरी खानामपूर ग्रामस्थ विभागीय आयुक्तालयासमोर 5 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। प्रवेशद्वाराचा मुद्दा चांगलाच तापला असून संतप्त आंदोलकांनी आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय। यावेळी महिला आंदोलकांनी गेटवर चढून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे। तणाव सदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। प्रशासनाच्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढची रणनीती देखील निश्चित केली जाणार आहे। पाच दिवसांपासून आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केलं जात होतं। पोलिसांनी ही सगळी परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीनं सौम्य लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे। आंदोलनकर्त्यांकडून या ठिकाणी दगडफेक सुरू असल्याचं सांगण्यात येते। अमरावतीतला कमानीचा हा वाद आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। आंदोलकांनी आयुक्तालयात घुसण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय। गेले 5 दिवस झालेत या ठिकाणी अद्यापही आंदोलन सुरू आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी सूरज दहाड यांच्याकडून। सूरज, सध्या परिस्थिती काय नेमकी? लागवी आपण जर बघितलं सध्या मोठ्या प्रमाणात पोलिसांनी जो आहे या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे आणि दगडफेक सुद्धा आंदोलनकर्ते वतीने या ठिकाणी करण्यात आलेला होता। पाण्याचा फवारा सुद्धा या ठिकाणी मारण्यात आलेला। पूर्णपणे जी आहे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली आहे। प्रचंड अशी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। अश्रुधुराच्या मोठ्या प्रमाणावर नरकांडा फोडल्यामुळे काही आंदोलक जे आहे जखमी झाल्याची सुद्धा या ठिकाणी माहिती मिळत आहे। आता जर बघितलं तर अनेक पत्रकार डोळ्यात जे आहे निश्चित आपण पाहतोय आपले प्रतिनिधी सुद्धा ही सगळी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता धडपड करतायत। या ठिकाणी ही दृश्य आपण पाहतोय। पुन्हा एकदा आपण सूरज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। सूरज, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, निश्चितच लागवी। एकंदरीत जर आपण पाहिलं तर 11 वाजल्यापासून संपूर्ण जे आंदोलनकर्ते आहे ते अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकले होते आणि आता जर बघितलं तर हवेत सुद्धा आता गोळीबार पोलिसांनी केलेला आहे। पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे। जिल्ह्याभरातून जे बौद्ध अनुयायी अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर आले होते। या ठिकाणी मागणी एकच होती की अंजनगाव सुरजी तालुक्यातील खानापूर पांढरी म्हणून गाव आहे त्या ठिकाणचं बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वार जे आहे ते देण्यात यावं। कुठेतरी ही मागणी होती, मात्र कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी तोडगा निघालेला नव्हता। आता जर बघितलं तर त्या ठिकाणी काही वेळापूर्वी जर बघितलं तर अगदी सूरज, तुम्ही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा। पुन्हा एकदा आपण संपर्क साधूया सूरज यांच्याशी। प्रवेशद्वाराला आंबेडकरांचं नाव द्या या मागणी करता म्हणून आंदोलक आक्रमक झालेले आहेत। अमरावतीतल्या पांढरी खानामपूर इथला हा वाद गेल्या 5 दिवसांपासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन देखील केलं जात होतं। आता मात्र आंदोलनकर्त्यांचा संयम तुटलेला आणि आंदोलनकर्त्यांनी आयुक्तालयात धाड टाकण्याचा देखील प्रयत्न केला। या ठिकाणी आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आयुक्त कार्यालयामध्ये आणि त्यावेळी मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। प्रसंगी कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली आणि त्याकरता परिस्थिती हाताळण्याकरता पोलिसांकडून लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहेत। पाण्याचे फवारे मारण्यात येत आहेत आंदोलकांना आवळण्याकरता। ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने आयुक्त कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केलेला होता। या ठिकाणी गेटवर चढून आंदोलक चोख पोलीस बंदोबस्त असताना देखील
आत शिरण्याचा प्रयत्न करत होते। विभागीय आयुक्त कार्यालय अमरावतीतलं आणि कमानीचा हा वाद आता चांगलाच पेटलेला आहे। प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी या ग्रामस्थांची मागणी आहे आणि या मागणीकरता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। परिस्थिती या ठिकाणी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीनं पोलिसांकडून आता बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आलेली आहे। पांढरी खानापूर मधला हा वाद आता चांगलाच पेटताना दिसतोय। सातत्यानं आपण या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडून। अमरावतीतल्या खानापूर परिसरामध्ये कमानीचा वाद चांगलाच पेटलेला आहे। सूरज, आपण पाहतोय या ठिकाणी बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आलेली आहे। मग पोलिसांकडून लाठीचार्ज असू दे, अश्रुधुराच्या नळकांड्या असू दे किंवा पाण्याचे फवारे मारून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आंदोलक काही ऐकत नाहीये। सूरज, माझा आवाज पोहोचतोय? अमरावतीतल्या खानापूरमध्ये ग्रामस्थ आता आक्रमक झाल्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अमरावतीत विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये घुसण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केलेला आहे। गेल्या 5 दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन केलं जात होतं। गावच्या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं कमानीला अशी मागणी करण्यात येत होती, पण या मागणीची पूर्तता न झाल्यानं ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहेत। गावच्या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या मागणीकरता पांढरी खानापूर ग्रामस्थ विभागीय आयुक्तालयासमोर 5 दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणारे आंदोलनकर्ते आज 6व्या दिवशी आक्रमक झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।